नमस्कार मित्र, स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आत्ता वाजता संध्याकाळची 5, कारण आम्ही सायंकाळी आता पुण्यातील स्वामीनारायण मंदिर इथं दर्शनासाठी आणि तिथं विजिट देण्यासाठी आलो की कोणत्या पद्धतीने मंदिर आणि कशा पद्धतीने आहे। तर सर्वप्रथम गाडी ह्या ठिकाणी आणि समोर बघू शकता तुम्ही स्वामीनारायण मंदिर। पार्किंग फ्री ऑफ कॉस्ट आहे, कोणत्याही पद्धतीचे इथं टोकन वगैरे काही नाही। चला तर तुम्हाला दाखवतो पुढं आतमध्ये कसं जायचं आहे आणि काय काय मंदिराचं दर्शन वगैरे, आतमध्ये अलाव आहे का नाही कॅमेरा, सर्व तुम्हाला सखोल माहिती इथे दाखवतो मी। मित्र समोर बघू शकता तुम्ही स्वामीनारायण टेम्पलचा एक व्ह्यू। आज रविवार असल्यामुळे खूप क्राऊड भरपूर प्रमाणात आहे। येत असेल तर वीकेंड सोडून मंदिर त्या भोवताली जे छोटे छोटे झाड आहेत फुलांचे, त्यांसाठी कुंड्या खूप छान पद्धतीने त्यांनी बनवल्या आहेत। हे समोर चप्पल स्टँड आणि हे स्वामीनारायण मंदिराच्या समोरच असलेले पायाचे ठसे। मंदिराच्या समोरील भागेस असलेला हा व्ह्यू आणि आलेली मंडळी, खूप आज रविवार असल्यामुळे गर्दी होती। मित्र, आतमध्ये मोबाईल किंवा कोणताही फोटोग्राफी अलाउड नसल्या कारणाने मी आपणास आतील कोणतेही दृश्य दाखवू शकलो नाही। नक्षीकाम आणि मूर्तींचे कोरीवकाम खूप छान पद्धतीने रेखाटलं आणलेत। हे बघू शकता इकडे ऋषीमुनींचे स्टॅच्यू। कोरीवकाम मस्त आहे। या मंदिराची रचना 2 मजली केली आहेत। सर्वप्रथम वरच्या मजल्यावरती स्वामीनारायण देवता आणि त्यांचे शिष्यमंडळ यांची प्रतिमा खूप छान पद्धतीने सजावट वगैरे केली आणि खालच्या मजल्याला बघू शकता आपण, त्यामध्ये विठ्ठल रुक्माई, गणपती बाप्पा, प्रभू रामचंद्रांची मूर्ती आणि संत तुकाराम महाराज यांच्यासारखे असे संतांचे, म्हणजे महाराष्ट्रातील भूमीचे त्यांचे स्टॅच्यू आणि मूर्ती त्यांनी छान पद्धतीने बनवले। समोर तुम्ही बघू शकता दशरथ महाराज, प्रभू रामचंद्रांचे वडील आणि भरत म्हणजे प्रभू रामचंद्रांचे भाऊ लक्ष्मण, हेच त्यांची सगळी प्रतिमा त्यांनी खूप छान पद्धतीने बनवली। असेच तुम्ही संपूर्ण मंदिराचा परिसर बघू शकता, तिथे छोट्या छोट्या अशा छान पद्धतीने त्यांनी मूर्तींची सजावट ही केलेली दिसून येते, बघू शकता तुम्ही। आणि त्यांचे जे बांधकामाची जी शैली आहे ती खूप छान अप्रतिम अशी दिसून येते। हे मंदिराची प्रत्येक भागात जावा तुम्ही, तिथे प्रत्येकाला आपल्याला फोटो काढणे किंवा व्हिडिओ काढणे, खूप छान मंदिराचा परिसर आहे। शक्यतोवर आपण येताना सायंकाळच्या टाईमला म्हणजे तुम्हाला खूप छान पद्धतीने तिथला व्ह्यू आणि तिथला सनसेटचा टाईम हा बघायला मिळू शकतो। आणि शक्यतोवर आपण दुसरी काळजी अशी घ्या की आपण रविवार सोडून किंवा कोणत्याही पद्धतीचे विकेंड हा असतो, तो विकेंड सोडून आपण इथं येण्याचा प्रयत्न करावा। स्वामीनारायण यांचे मूळ नाव घनश्याम पांडे हे होते। त्यांनी संन्यास घेतल्यानंतर त्यांना स्वामी म्हणून ओळखले जाऊ लागले। पुढे त्यांनी स्वतः स्वामीनारायण हा मंत्र आणि नाव प्रसिद्धी झाले, त्यामुळे त्यांना सगळीकडे जगभरात स्वामीनारायण या नावाने ओळखले जातात। आजही सगळीकडे त्यांचे मूळ नाव न घेता सगळे त्यांना स्वामीनारायण याच नावाने ओळखतात आणि त्यांचा जन्म 3 एप्रिल 1781 रोजी झाला। आपण नक्कीच कधीतरी या मंदिराला भेट द्या, खूप छान मंदिर आहे आणि बघण्यासारखं आहे। लहान मुलांना पण दाखवा आणि अप्रतिम असं त्या भोवतालचं असलेलं गार्डन, खूप छान मंदिर आहे। हे पुण्याच्या बँगलोर हायवेला लगतच, म्हणजे मुंबई बँगलोर हायवे जो आहे त्या हायवेलाच नरे या गावात वसलेलं आहे। आजूबाजूचा डोंगर आणि ते हिरवळ वातावरण, खूप छान पद्धतीची थंडीगार हवा इथं आपल्याला अनुभवायला पण मिळते। हे गेम घेतलंय तिकीट
तर ते आता याच्यावरती जाणार आहे बाउन्सवरती. बघू ती कशा पद्धतीने खेळते. स्वामीनारायण मंदिरावर येत असेल तर आपल्या लहान मुलांसाठी खेळण्यासाठी इथे चांगले चांगले गेम्स आहेत, परंतु ते गेम्स खूप थोडे इतर ठिकाणांपेक्षा कॉस्टली आहेत. आता हे बाउन्सची 110, हे झाले 80, गुल झाला 80, 110 80 असेच पद्धतीचे गेम्स आहेत. पण बऱ्याच वेळ खेळू देतात. जम्पिंग, हे बघा इथे तिकीट काउंटर समोर तुम्हाला दाखवतो मी. हे बघा. आय होप मित्र तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. फक्त येताना विकेंड सोडून या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला थोडं अजून पिक्चर वगैरे किंवा शूट वगैरे करता येईल आणि दर्शन शांततेत घेता येईल. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हसत खेळत राहा आणि भेटूया नक्कीच लवकरात लवकर. तोपर्यंत जय श्रीराम, जय श्री गणेश, नमस्कार.